स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर्स डिसीज हा तबार करणारं औषध एका डोंबिवलीकर तरुणीनं शोधून काढलंय. ब्रिटनमध्ये मँचेस्टर विद्यापीठात संशोधन करून डॉक्टर स्वानंदा मोडक यांनी बेन्झोपायरॉल्ड हे रसायन विकसित केलंय. त्याच अमेरिका आणि युरोपमध्ये पेटंटही त्यांनी मिळवलंय, तर जपानकडे पेटंटसाठी अर्ज केलाय. या औषधाचे उंदरावरचे प्रयोग यशस्वी झालेत आणि आगामी काळात त्याच्या क्लिनिकल टेस्ट घेण्यात येणार आहेत. साधारणतः 4 ते 5 वर्षात हे औषध खुलं होणार आहे आणि स्वानंदा या डोंबिवलीच्या मॉडेल हायस्कूल तसंच पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात मेडिकल जेनेटिक्समध्ये मास्टर्स मिळवली आहे. त्यांच्या आजोबांना स्मृतिभ्रंश झाला होता आणि अल्झायमर्स झालेल्या रुग्णाचा किती सांभाळ करावा लागतो हे त्यांनी अगदी जवळून बघितलं होतं. त्यामुळे ह्या आजारावर कायमस्वरूपी उपाय शोधून काढण्याच्या ध्यासातून डॉक्टर स्वानंदा यांनी हे संशोधन केलं आणि आपण ह्याच संदर्भात थेट चर्चा करणार आहोत. थेट माहिती ह्या संदर्भातली घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्वानंदा मोडक. मात्र त्यापूर्वी डॉक्टर स्वानंदा मोडक यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. स्वानंदा डोंबिवलीतील आर्किटेक्ट राजन मोडक यांच्या कन्या आहेत. प्राथमिक शिक्षण मॉडेल हायस्कूल आणि त्यानंतर पेंढारकर कॉलेजमधनं त्यांनी घेतलं. DY कॉलेजच्या मँचेस्टर विद्यापीठ शाखेत बायोमेडिकल पदवीसाठी त्यांनी प्रवेश घेतला. मँचेस्टरला विद्यापीठात जाऊन त्यांनी अखेरच्या वर्षाचा अभ्यास केला. मँचेस्टरमध्येच मेडिकल जेनेटिक्स या विषयात त्यांनी मास्टर्स मिळवली. बायोकेमिकलमधल्या डायमेन्शनमध्ये डॉक्टरेट पदवी त्यांनी मिळवली आहे. बायोकेमिकलमधल्या डायमेन्शनमध्ये त्यांची डॉक्टरेट ही पदवी आहे. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत डॉक्टर स्वानंदा मोडक यांच्याकडे. डॉक्टर स्वानंदा, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये आणि तुम्ही हे संशोधन केलंय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. डॉक्टर स्वानंदा, तुम्ही तुमच्या आजोबांना अल्झायमर डिसीज झाला होता आणि त्यातूनच तुम्हाला ह्यावरती एक जालीम इलाज शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. नेमकं हे कसं घडलं त्या संदर्भात काय सांगाल? मला ॲक्च्युली मास्टर्स केल्यानंतर PhD करण्याची इच्छा होती आणि त्यावेळेस मी मास्टर्स केल्यानंतर घरी आलेले होते आणि आजोबांना मेमरी लॉस हा चालू झालेला होता त्याच वेळेस. आणि त्यावेळेस किती हेल्थ इश्यूज असतात, एस्पेशली बाकी आपण आजार जो असतो म्हणजे डायबिटीज झालेला माणूस किंवा किडनी इश्यूज असतील त्यांना आपण म्हणजे अ पर्सन कॅन स्टील कम्युनिकेट किंवा घरात आजूबाजूला फिरू शकतो. पण ज्या माणसाला डिमेन्शिया और मेमरी लॉस झालेला असतो तो माणूस ही कॅनॉट डू एनिथिंग एट ऑल. म्हणजे तो स्वतः कोण आहे हे सुद्धा कम्प्लिटली विसरलेले असतात अशी माणसं. सो दॅट ॲक्च्युली म्हणजे दॅट ॲक्च्युली गिव मी अन इन्स्पिरेशन टू ॲक्च्युली गो अहेड अँड डू समथिंग इन द फील्ड ऑफ डिमेन्शिया, ज्याच्यामध्ये अजूनपर्यंतही औषध असं नाही आहे. यू कॅन ट्रीट द सिम्पटम्स. से फॉर एक्झाम्पल अल्झायमर्समध्ये किंवा फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया, पिक्स डिसीज, या न्यूरो डिजनरेटिव्ह किंवा ब्रेन सेल्सचा जो डिजनरेशन होतो या डिसीजेसमध्ये अजूनपर्यंतही कोणतंही औषध नाही आहे विच कॅन लिटरली क्युअर द कॉज ऑफ द डिसीज. म्हणून हे मी ध्येय घेतलं एक मनात आणि मी ठरवलं की या डिमेन्शिया असोसिएटेड कंडिशनवरती पुढे रिसर्च करायचा आणि त्याच्या वरतीच पॉसिबल झालं तर औषध तयार करून घ्यायचं. आणि ड्युरिंग म्हणजे PhD करताना 5 वर्ष सलग मी वेगवेगळ्या सिंथेटिक कॉम्पाऊंड्सवरती, नॅचरल बायोलॉजिकल कॉम्पाऊंड्सवरती एकूण 12,000 कॉम्पाऊंड्स ट्राय केले. म्हणजे ट्रायल अँड एरर बेसिसवरती काम केलं. सेल्युलर मॉडेल्स, ब्रेन सेल्सवरती. आणि ॲमिलॉइड नावाचा एक प्रोटीन आहे विच गेट्स डिजनरेटेड और रादर तो क्लॉग होतो आपल्या ब्रेन्समध्ये आणि त्याच्यामुळे स्मृतिभ्रंश हा विच इज वन ऑफ द मेन ॲस्पेक्ट्स इन अल्झायमर्स हा चालू होतो माणसांना. तर असे वेगवेगळे देर आर 5 कॉम्पाऊंड्स जे FDAने अप्रूव्ह केले आहेत, मेडिसिन्स आहेत जे सिम्पटम्सना ट्रीट करतं थोडं फारसं प्रमाणात. पण त्याच्यावरती असा कोणताही मॉलिक्यूल नाही आहे किंवा कॉम्पाऊंड नाही आहे जे विच कॅन ॲक्च्युली टार्गेट दिस पर्टिक्युलर ॲक्युम्युलेशन किंवा हा प्रोटीन जो ॲक्युम्युलेट होतो ज्यांनी मेमरी लॉस होऊ शकतो माणसांना. प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिससुद्धा ज्यांनी आपण टार्गेट करू शकतो इनिशियली आधीपासून जर औषधं दिली किंवा वॅक्सिन्स तयार करण्याच्या मागे आता मी लागले. तर
if we can target this particular cause, we can actually not only reduce but stop the cases of dementia. कारण का आज आपण बघतोय की the number of aging associated disorders किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स ह्या प्रचंड वाढले आहेत. नॉट ओनली इंडियामध्येच नाही पण जगभरातच. आणि करंटली देर आर 44 million people who are affected with some or the other form of dementia or memory loss within our own country, and it is going to increase exponentially पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये. सो से फॉर एक्झाम्पल डायबिटीज जसं आपण आता अवेअर एवढे झालो आहेत आणि पीपल इट्स ऑलमोस्ट मेटाबॉलिक एपिडेमिक ऑफ द कंट्री. डिमेन्शिया इज गोइंग टू बी द सेम थिंग नॉट ओनली फॉर आवर ओन कंट्री पण बाकी जगभरात सुद्धा. कारण का द नंबर ऑफ एजिंग पॉप्युलेशन इज गोइंग टू इन्क्रीज. आणि हे मी मनात एक ध्येय ठरवलेलं होतं आणि त्याच्यावरती त्याच्या मागे सलग काम करत राहिले 5 वर्ष PhD करताना मँचेस्टरमध्ये असताना. आणि त्यावेळेस हे 12,000 कॉम्पाऊंड्स ट्राय केले इनिशियली आणि त्याच्यावरून मग हे एक पर्टिक्युलर कॉम्पाऊंड व्हॅलिडेट केलं गेलं आणि ते इट गिव्ह मी 100% रिझल्ट्स. ॲनिमल मॉडेल्सवरती सुद्धा नंतर ट्राय केलं गेलं आणि त्या ॲनिमल्स मॉडेल्सवरती सुद्धा हे कॉम्पाऊंड पूर्णपणे म्हणजे कम्प्लिटली क्युअर द फॉर्म ऑफ डिमेन्शिया दॅट यू कॅन सी इन ॲनिमल्स. इट इज सक्सेसफुल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे पेटंट केलं. इनिशियली UK हे पेटंट रेजिस्टर केलं गेलं. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनने हे पेटंट इश्यू केलं. त्याच्यानंतर लास्ट इयर मला युरोपियन पेटंट ऑफिसने इन्व्हेंटरशिप ग्रँट केली फॉर द कॉम्पाऊंड दॅट आय हॅव इन्व्हेंटेड. आणि आता US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसनेही सुद्धा हे पेटंट ॲक्सेप्ट केलेलं आहे, इश्यू केलेलं आहे. जॅपनीज पेटंट ऑफिसमध्ये आम्ही रजिस्टर केलं आहे हे पेटंट अँड वी वॉन्ट टू पेटंट इट अराउंड द वर्ल्ड. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली याच्यावरती प्री क्लिनिकल ट्रायल्स सगळ्यात झालेल्या आहेत, सक्सेसफुल झालेलं आहे हे. आणि पुढे आम्हाला याच्यावरती क्लिनिकल ट्रायल्स करायचे आहेत. आता चालू करू आम्ही. अँड इट इज अ ब्रेक थ्रू इन द फील्ड ऑफ सायन्स अँड आय एम इमेन्सली प्राऊड की मी एक भारतीय आहे आणि याच्यावरती काम करते. अँड इफ आय कॅन इन्स्पायर फ्यू पीपल हू कॅन बी सिमिलरली असोसिएटेड विथ किंवा सायंटिफिक रिसर्च मध्ये कॉन्ट्रीब्युशन जर करू शकले तर देर इज नथिंग. आणि आम्हाला पण सगळ्यांनाच भारतीय लोकांना तुमचा अभिमान असणार आहे डॉक्टर स्वानंदा. कारण की आज मोठं संशोधन तुम्ही अल्झायमर सारख्या आजारावरती शोधून काढलेलं आहे. मात्र अल्झायमरच्या रुग्णाला सांभाळणं खरोखरच किती कठीण असं याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. एखादं उदाहरण किंवा साधारणतः हा अल्झायमर सारखा आजार नेमका फक्त एक वयोमानानुसार होतो की लवकरात लवकर म्हणजे तरुण वयातही अल्झायमर सारखा आजार भेडसावू शकतो? मोस्टली प्रिव्हॅलन्स जे आहे ते जास्त करून 60+ जी माणसं आहेत किंवा एजिंग पॉप्युलेशनमध्ये हे जास्त आढळलं जातं. बट बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल असोसिएटेड इश्यूज म्हणा किंवा द नंबर ऑफ स्ट्रेस किंवा डायबेटिक असोसिएटेड न्यूरोडिजनरेशन किंवा डिमेन्शिया हा सुद्धा कितीतरी प्रमाणाने वाढलेला आहे हा प्रिव्हॅलन्स. सो फक्त आज आपल्याला आधी एक 10 लेट्स से फॉर एक्झाम्पल 5 to 10 years बॅक हा आजार जास्त करून 60+ और अप्रॉक्सिमेटली 70sच्या जे एजिंग पॉप्युलेशन त्यांच्यामध्ये आढळलं जात होतं. पण आजकाल आपल्याला 50s मध्ये सुद्धा माणसं अशी म्हणजे केसेस अशा दिसून येतात की ज्यांना डिमेन्शिया चालू होतो, मेमरी लॉस हळूहळू चालू व्हायला लागतो अँड देर इज ॲब्सोल्युटली नो क्युअर फॉर इट. डायबिटीज इज वन ऑफ द बिगेस्ट रिस्क फॅक्टर्स. आपल्याकडे देशामध्ये आपण बघतोच आहोत की लाईक देर आर सेव्हरल पीपल. इट्स ऑलमोस्ट ॲज आय टोल्ड यू अर्लियर की मेटाबॉलिक डिसऑर्डर मधलं हे एपिडेमिकच चालू झालं आहे जणू. आणि स्ट्रेस इज अनदर फॅक्टर ज्याच्यामुळे सुद्धा इट कॅन ट्रिगर द प्रिव्हलन्स ऑफ मेमरी लॉस. डॉक्टर स्वानंदा मोडक यांनी स्मृतिभ्रंश ह्याच्यावरती अर्थातच अल्झायमरवरती एक संशोधन केलेलं आहे आणि संशोधन असं केलंय की त्यांनी एक औषध निर्माण केलेलं आहे की स्मृतिभ्रंश हा आजार होऊ नये किंवा झाल्यास काय करावं ह्या संदर्भात आपण चर्चा करतोय त्यांच्याशी. आपण पुन्हा एकदा डॉक्टर स्वानंदा यांच्याकडे जाऊया. डॉक्टर स्वानंदा, हे क्युअर मेडिसिन आहे की प्रिव्हेन्शन मेडिसिन आहे ह्याबद्दल काय सांगाल? इट इज अ फॉर्म ऑफ मेडिसिन दॅट कॅन क्युअर द डिसीज. म्हणजे से फॉर एक्झाम्पल ज्या माणसाला डिमेन्शिया चालू झाला असेल और मेमरी लॉस चालू झाला असेल
तर इफ यू ॲडमिनिस्टर दिस पर्टिक्युलर मॉलिक्युल और दिस पर्टिक्युलर ड्रग टू दॅट पर्टिक्युलर पर्सन, देर इज अ चान्स दॅट त्यांची मेमरी लॉस जी आहे दॅट कॅन नॉट ओनली बी रिड्यूस्ड बट इट कॅन कम बॅक टू नॉर्मल. आता हा सगळा जो म्हणजे जो स्टडी केला आहे तो आम्ही ॲनिमल मॉडेल्स म्हणजे से फॉर एक्झाम्पल क्लिनिकल ट्रायल्स अजून करायच्या बाकी आहेत, पण जे ॲनिमल मॉडेल्स आहे जे फॉर एक्झाम्पल गिनिपिग्स किंवा उंदीर आपण म्हणतो, GMOs और जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये 90% जीन्स ज्या आहेत त्या डिमेन्शिया असोसिएटेड जीन्स असतात. म्हणजे वॉट एव्हर पॅथॉलॉजिकल द पॅथोजेनेसिस जे आपण बघतो त्या ॲनिमल्समध्ये ते माणसांमध्ये जसं आपण बघतो मेमरी लॉस जे असतं तसंच आपल्याला दिसू येतं. आणि डिमेन्शिया जो आहे और मेमरी लॉस जो आहे दॅट कम्स बॅक टू नॉर्मल. सो दिस इज वॉट वी हॅव सीन ॲज अ ब्रेक थ्रू इन ॲनिमल मॉडेल्स अँड वी वूड वॉन्ट टू गो अहेड. आणि याच्यानंतर एक प्री क्लिनिकल स्टडीज झाल्या आहेत त्याच्यावरती आणि पुढे आम्ही याच्यावरती क्लिनिकल ट्रायल्स वर वी आर गोईंग अहेड विथ. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की क्लिनिकल ट्रायल घेणार आहे, ही नेमकी टेस्ट कशी होते? क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे आम्ही देर आर डिफरंट फेजेस इन इट. वेगवेगळ्या फेज 1, फेज 2, फेज 3 असते. तर आधी आम्ही वी गेट अ कोहॉर्ट ऑफ पेशंट्स, ग्रुप ऑफ पेशंट्स ज्यांना अल्झायमर्स झालेला असतो किंवा डिमेन्शिया किंवा मेमरी लॉस असोसिएटेड सिम्पटम्स असतात, त्यांना आम्ही या स्टडीमध्ये इन्व्हॉल्व करतो. अँड देन वी ॲडमिनिस्टर डिफरंट डोसेजेस ऑफ दिस पर्टिक्युलर कॉम्पाउंड और एनी न्यू एंटिटी और एनी न्यू कॉम्पाउंड विच हॅज थेरप्युटिक व्हॅल्यू टू द पेशंट्स अँड सी द इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉम्पाउंड ऑन द पेशंट्स. आणि त्याच्या हे स्टडी करताना मग आम्ही त्याचे डोसेजेस किंवा वॉट एव्हर टॉक्सिक इफेक्ट्स फॉर एक्झाम्पल जे असतील त्याच्यावरती पुढे स्टडी करतो. अँड देन वी गो अहेड. आणि हे क्लिनिकल ट्रायल सगळे संपल्यानंतर FDAचं अप्रुव्हल लागतं. अप्रुव्हल झाल्यानंतर प्रत्येक देशाचं वेगवेगळं अप्रुव्हल असतं. अप्रुव्हल झाल्यानंतर वी विल बी एबल टू कमर्शियलाइज इट टू द मार्केट फॉर दी बेटरमेंट ऑफ ह्युमॅनिटी. नक्कीच नक्कीच. अर्थातच तुम्ही गेली 5 वर्षे ह्या संदर्भात संशोधन करतायत आणि ह्या संशोधनाला यश आलेलं आहे आणि अर्थात आता क्लिनिकल टेस्ट फक्त बाकी आहे. ती झाल्यानंतर हे मार्केटमध्ये औषध उपलब्ध होणार आहे. आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण अल्झायमरच्या संशोधनासंदर्भात चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्वानंदा मोडक. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर स्वानंदा, अल्झायमर म्हणजे नेमकं काय असतं आणि हा विकार नेमका कशामुळे होतो, त्याचबरोबर लक्षणं काय असतात, त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? अल्झायमर्स हा मेंदूचा विकार आहे. याच्यात म्हणजे स्पेसिफिक कारण ॲज सच अजून आढळलं गेलं नाही आहे. 10% ज्या केसेस आहेत त्या जेनेटिक केसेस असतात. म्हणजे से फॉर इनहेरिटन्स थ्रू त्या पास होतात. तुमच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना जर असेल तर देर इज अ हायर प्रिव्हॅलन्स, इज 50% चान्स दॅट यू कॅन ऑल्सो गेट अल्झायमर्स. पण 90% 90% ज्या केसेस आहेत त्या स्पोरॅडिक, म्हणजे देर इज नो ॲक्च्युअल त्या कशामुळे होतात त्या अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. द कॉज बिहाइंड अल्झायमर्स इज दॅट की आफ्टर अ सर्टन स्टेज फॉर एक्झाम्पल आफ्टर अ सर्टन एज मेंदूमध्ये स्पेसिफिकली दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात ब्रेन सेल्समध्ये. एक ॲमिलॉइड म्हणून आणि एक टाऊ प्रोटीन म्हणून. तर ॲमिलॉइड प्रोटीनचं ॲग्रिगेशन किंवा ॲमिलॉइड प्रोटीन हा क्लॉग होत जातो, जास्त प्रमाणात तयार होत जातो डिसफंक्शनली विदिन द ब्रेन्स. त्याच्यामुळे काय होतं की मेमरीज ज्या क्रिएट होतात 2 न्यूरॉन्स मध्ये त्या मेमरी लॅप्स होत जातो आणि हळूहळू न्यूरॉनल डेथ होत जाते. सो द करंट मेडिसिन इन द मार्केट इज दॅट यू कॅन ॲक्च्युली रिड्यूस द सिम्टम्स से फॉर एक्झाम्पल ज्यांनी आपण स्मृतिभ्रंश होतो, आपल्याला हे कळत नाही की आपण कुठे आहोत, स्पेशल डिसओरिएंटेशन ज्याला म्हणतो की वी डू नॉट इवन नो वेअर वी आर स्टँडिंग राईट नाव. आपण स्वतः कोण आहोत हे पण आपण विसरले जातो. पूर्णतः ब्लँक होतो. म्हणजेच अल्झायमर झाल्यासारखं एक आहे प्रकार आहे. अर्थातच डॉक्टर स्वानंदा, एक आता हे तुम्ही संशोधन केलेलं आहे, ह्याचा तर अभिमान संपूर्ण भारतीय लोकांना आहेच. मात्र ह्याच्या व्यतिरिक्त काही संशोधन करण्याचा विचार आहे का? कुठल्या आजारावरती खास करून संशोधन करणार आहात? स्पेसिफिकली मी डिमेन्शिया असोसिएटेडच मला संशोधन करायचे पुढे. से फॉर एक्झाम्पल मी जसं म्हणाले तुम्हाला की डायबिटीज इज बिकमिंग अन एपिडेमिक फॉर आवर नेशन आणि राऊंड द वर्ल्ड इज वेल. आणि डायबिटीजमुळे होणारा जो स्मृतिभ्रंश आहे दॅट इज गोइंग टू इन्क्रीज एक्सपोनेन्शियली इन द नेक्स्ट
10 to 15 years time span. So आणि the cause behind that is going to be it is completely different compared to जे अल्झायमर्स किंवा नॉर्मल डिमेन्शिया केसेसमध्ये जो कॉज आहे. द पॅथॉलॉजिकल मेकॅनिझम बिहाइंड इट इज कम्प्लिटली डिफरंट. सो माय फ्युचर म्हणजे फ्युचर जो आता रिसर्च करंटली चालू आहे, आय एम ट्राईंग टू फाइंड अ वॅक्सिन अगेन्स्ट सच काइंड ऑफ डिसऑर्डर्स म्हणजे डिमेन्शिया किंवा मेमरी लॉस असोसिएटेड डिसऑर्डर्स. अँड माय फ्युचर वर्क जे आहे दॅट इज गोइंग टू बी असोसिएटेड विथ डायबिटिक न्यूरोडिजनरेशन और डिमेन्शिया असोसिएटेड कंडिशन्स. आणि अर्थात डॉक्टर स्वानंदा, तुम्ही हे संशोधन केलंय त्याचा तर सर्वांना अभिमान आहेच, मात्र तुमच्या येणाऱ्या आगामी काळात जे काही संशोधन असेल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा झी 24 तास तर्फे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.